त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही उबाटा आणि मनसेमध्ये झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती उबाटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळे आणि आता गेल्या 8 दिवसामध्ये 2 मामूंना प्रवेश हा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती असंतोष हा उबाटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो। आणि ज्या प्रकारे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारा मशीद मामू किंवा ज्याच्यावरती मॉलेस्टेशन आणि फोर्जरीची केस आहे अशा चंगेज मुलतानी अशा 2 मामूंना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन प्रवेश दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे। आणि आपल्या पक्षाचा रंग हा आधी भगवा होता तो हिरवा कसा झाला आणि भगव्याहून हिरव्याकडचा जो प्रवास आहे उद्धव ठाकरेंचा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या पक्षामध्ये असंतोष दिसून येत आहे आणि बंडखोरी दिसून येत आहे। गोरेगावमध्ये विधानसभेचे महामंत्री संदीप जाधव यांनी राजीनामा दिला। गुलाबेमध्ये तसं भंडाऱ्यामध्ये तेच झालं। अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि अपक्ष फॉर्म ज्या ठिकाणी काही 2-4 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले तुम्हाला दिसेल की उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये असतील। कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, विचाराकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो, देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो। आणि त्यामुळे कुठलंही पद मिळो न मिळो राजकारणात काम करत असताना अनेकांना आशा असतात, अपेक्षा असतात, स्वप्न असतात, पर्सनल ॲस्पिरेशन्स असतात। परंतु थोड्या वेळाकरता काही लोक नाराज होत असतील, परंतु मोठा विचार करून की या मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे, मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करत असतो। आणि त्यामुळे 2-4 कार्यकर्ते नाराज जरूर असतील, पण तुम्हाला हे दिसेल की उद्या सायंकाळी 5 वाजताच्या नंतर जे कार्यकर्ते आज तुम्हाला नाराज दिसतायत ते त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना तुम्हाला उद्या दिसतील। गणेश शिंदे आपले शोभेतले कार्यकर्ते त्यांच्या पत्नी वर्षा शिंदेला तुम्ही उमेदवारी दिली आहे। दुसरीकडे कालिदास कोळंबकर आमदार आहेत त्यांच्या पीएनं उमेदवारी दिली आहे, वीर पुणे यांच्या पीएच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे। तुमच्या मेहुण्यावरून देखील तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या मेहुण्याला देखील राठोड नावाचे आहेत त्यांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे, त्या आरोपात कितपत तथ्य वाटतं? असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया असते। आम्ही त्या ठिकाणी पहिलं पर्यवेक्षक पाठवले होते, सर्व इच्छुकांच्या नावाची नोंद केली होती, त्या इच्छुकांच्या नावाच्या नोंदीवरती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली होती। जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुंबईच्या निवडणूक समितीमध्ये सर्व आलेल्या नावांवरती चर्चा झाली, त्यानंतर प्रदेश नेतृत्वाच्या स्तरावरती या सर्व शॉर्टलिस्टेड नावावर चर्चा होऊन पक्षांनी जे सर्वेस केले होते खाली जमिनीवरती काय वातावरण आहे, जमिनीवरती लोकांची पसंती कोणाला आहे, मुंबईकरांची पसंती कोणाला आहे याचा सारासार संपूर्णपणे विचार करून सर्वेच्या आधारावरती संघटनेच्या मताच्या आधारावरती ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवारी जिंकण्याच्या निकषावरती ही देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या सर्व पॅरामीटर्सला म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा सर्व स्टेप्स पार करून या ठिकाणी सर्वेच्या आधारावर संघटनेच्या मताच्या आधारावरती जिंकण्याच्या निकषाच्या आधारावरती अशा अनेक पॅरामीटर्सवरती विचार करून या उमेदवाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट पारदर्शक आणि एक फारच सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया ही आम्ही पार पाडलेली आहे आणि चांगले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तुम्ही असं म्हणालात की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, ठाकरेंनी कुटुंबशाहीच्या माध्यमातून ही सगळी महापालिका चालवली, पण नार्वेकरांच्या कुटुंबात 3 उमेदवाऱ्या, आजीबाजी खासदारांच्या आमदारांच्या घरात सुद्धा उमेदवाऱ्या, मग याचं उत्तर आहे? असं आहे की मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत। 2016 साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, 2017 मध्ये ते नगरसेवक झाले। हर्षिता नार्वेकर ह्या राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाच्या त्या नगरसेविका आहेत। राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2019 साली प्रवेश केलाय,
त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही. मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या फीडबॅकच्या आधारावरती, तिकडच्या संघटनेच्या फीडबॅकच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे. राहुल नार्वेकरांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मुंबईतल्या आमदारांना 99% निधीचं वाटप केलं गेलं असं आता माहिती समोर येते. त्यावर अखिल चित्रे असतील ठाकरे गटाने टीका केली आहे. नाही, असं आहे की 2019 ते 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अराजक माजवला, ज्यांनी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनता 2-2 हजार रुपयाच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.